शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांकरता आज महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे, जसे की पीक विमा, हवामान अंदाज, कर्जमाफी व इतर महत्त्वाच्या योजना सुद्धा तुम्हाला आज बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। अखेर 7 महिन्यांनी 65,000 शेतकऱ्यांना मदत झाली मंजूर। ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नैसर्गिक आपत्ती, राज्य शासनाकडून प्राप्त झाला निधी। वाशिम जिल्ह्यामध्ये 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर आणि 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे 53,831 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रामधील खरीप पिकांचे नुकसान झालेले होते। जिल्हा प्रशासनाने या पीक नुकसानीचा अहवाल विभाग स्तरावरती सादर करीत बाधित 65,504 शेतकऱ्यांकरता निधीची मागणी सुद्धा केलेली होती। तब्बल 7 महिने उलटल्यानंतर शासनाद्वारे बाधित शेतकऱ्यांकरता मदत देण्याकरता निधी मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा पीक विम्याची रक्कम मिळालेली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे अपडेट सुद्धा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू। चांदवड तालुक्यात भारनियमन नाही, सोलर प्लांटमुळे विजेची टंचाई दूर। कृषी पंपांना दिवसा व रात्री 8 तास वीज पुरवठा। सूर्यघर योजनेमधून 768 किलोवॅट ऊर्जा निर्मिती। आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार, घरामध्ये कार आहे का ते तपासणार। निकषापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेमधून होणार बाहेर। निराधार योजनेचे खात्यावर 1500 रुपये येणार होते, त्याचे काय झाले। आधार बँक खात्याशी संलग्न नसल्याने लाभार्थ्यांना आले नाहीत पैसे। नाफेडच्या खरेदीनंतर सुद्धा सोयाबीनची घसरण सुरूच। भाव 4,000च्या आतमध्ये, काहींनी गरजेपोटी विकला तर काहींच्या घरामध्ये अजून सुद्धा पडून। सीसीआयने कापूस खरेदी गुंडाळली, 4 केंद्रांवरती 2.25 लाख क्विंटल कापसाची खरेदी। जानेवारीपासून 100 रुपयाने भाव कमी। सोने पिकवू म्हटलं होतं पण हातामध्ये आली माती, कांद्यानं घरामध्ये 7.5, बाजारामध्ये कांद्याचे भाव पडले। उत्पादक शेतकऱ्यांची निराशा, आवक वाढल्यानंतर आणखी घसरण होण्याची शक्यता। नांदेड लातूरला येलो अलर्ट, आजपासून 3 दिवस पाऊस। विदर्भाला वादळी वारे आणि पावसाचा अलर्ट, तापमानामध्ये घट होण्याची शक्यता। शुक्रवारपासून ते रविवारपर्यंत संपूर्ण विदर्भाला वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे, तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना मध्यम पावसाचे संकेत देण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती लढ्यामध्ये सहभागी व्हावे, विनायकराव जाधव म्हणाले। कर्जाचा तगादा लावणाऱ्या बँका, पतसंस्थांविरोधामध्ये तक्रार करण्याचे आव्हान। राज्यामध्ये 1 एप्रिलपासून जिवंत 7/12 मोहीम, 7/12वरती आता मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नावे। गाय दूध अनुदानासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूदच नाही, उत्पादकांना आर्थिक फटका बसणार। शेतकरी योजना लॉटरी पद्धतीने राबवणे बंद करा, लवकरच शासन निर्णय काढण्यात येणार। शेतकऱ्यांना दिलासा, लाभार्थ्यांना होणार मोठा फायदा। अजय तेंडुलकर यांनी दिले होते कृषी मंत्र्यांना निवेदन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतले निवेदनाची तात्काळ दखल। बारामती बाजार समितीमध्ये सुरू झाले तूर हमीभाव केंद्र, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमीदरानुसार होणार खरेदी। मागील वर्षापेक्षा कांद्याला चांगले दर, मार्चमध्ये दर टिकून यंदा उशिराने आवक सुरू, तर निर्यात शुल्कामुळे मोठे नुकसान। सद्यस्थितीमध्ये कांद्यासाठी 20% निर्यात शुल्क आकारला जातोय। 42,000 जणांनी काढला फार्मर आयडी, शासकीय मदत मिळवणे होणार आता सोयीचे। सांगोला तालुका कृषी अधिकाऱ्यांची माहिती, फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया वेगाने सुरू। बँकांनी मार्च अखेर 100% पीक कर्ज द्यावे, जिल्हाधिकारी यांच्या सूचना। वार्षिक पतपुरवठा 83%वर। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे, कारण आता 31 मार्चपूर्वी सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। 2024च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान भवनामध्ये दिल्याने पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, ॲडव्होकेट सुधीर कोठारी यांची माहिती। खुल्या बाजारामध्ये कमी दराने होते खरेदी। कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी चौधरी यांच्या कुटुंबाला मदत करा, आमदार संजय मेश्राम यांनी वेधले सरकारचे लक्ष। पाण्याअभावी रब्बीमधील धान करपले, शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरवला। माहेगाव दिल्ली परिसरामध्ये गंभीर स्थिती, काही शेतकऱ्यांनी हिरवा धान कापला। आता शेतामध्ये बोरवेल खोदण्याकरता मिळवा 50,000 रुपयांचे अनुदान। महाडीबीटी पोर्टलवरती करा अर्ज, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांकरता आहे योजना। या योजनेचा लाभ मिळवण्याकरता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे बघा। महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती शेतकरी योजना नावाचा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करायचे आहे। नंतर तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने नावाचा पर्याय दिसेल, त्याला ओपन करायचे आहे आणि अर्ज भरून घ्यायचा आहे। सोने पिकू म्हटले पण हातामध्ये पडली माती, धानाने आणली शेतकऱ्यांच्या घरामध्ये 7.5। मागील वर्षांपेक्षा भाव कमीच, काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघाला नाही। प्रशिक्षण झाले, प्रमाणपत्रही मिळाले, मात्र साहित्याची प्रतीक्षा। पीएम विश्वकर्मा योजना, सलून कारागिरांना टूलकिट केव्हा देणार।
ब्राह्मणवाडा थडी मंडळाला अतिवृष्टीच्या मदतीतून वगळले. प्रशासनाच्या चुकीचा 7,000 शेतकऱ्यांना फटका. महसूल प्रशासनाने फक्त 2च मंडळासाठी केली निधीची मागणी. शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर. सरकारी व गायरान वन जमिनीचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडा. तानाजी सावंत यांच्याकडे केली शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी. प्रधानमंत्री इंटर्नशिपसह मिळवा आता महिन्याला 5,000 रुपये. इंटर्नशिप योजना करिअर करण्याच्या दृष्टीने उपयुक्त. विद्यार्थ्यांना 31 मार्चपर्यंत करता येणार अर्ज. सोने चांदीच्या भावाने घेतली गुढीपाडव्याच्या तोंडावरती उसळी. सण उत्सवाच्या काळामध्ये सराफ बाजार खरेदीकडे वाढला कल. अवकाळी पावसाने रब्बीचा घास पडविला. गहू, उन्हाळी ज्वारी, हरभऱ्यासह आंब्यांचे मोठे नुकसान. वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांनाही मोठा फटका. वादळी वाऱ्यांसह लातूर जिल्ह्याला सुद्धा अवकाळीचा मोठा फटका. शेतकऱ्यांची ई-केवायसीकडे पाठ. 21,77,00,000चे अनुदान पडून 4 दिवसांची मुदत. अतिवृष्टीमुळे गत खरीपामधील पिकांची नुकसान भरपाई. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली सेवा केंद्रांवरती आपली ई-केवायसी करून घेणे गरजेचे असणार आहे. वर्ष उलटले तरी टेंभुर्णी परिसरातील शेतकऱ्यांना गारपिटीचे अनुदान मिळेना. शेतकऱ्यांना प्रतीक्षाच. रब्बी पिकांसह फळपिकांचे सुद्धा झाले होते नुकसान. मोसंबी फळबागेला पाण्याची अडचण. फळांची गळतीही थांबेना. अंबिया बहारामध्ये घट होणार. जीवापाड जपलेल्या मोसंबीला समाधानकारक दर मिळण्याची आशा. अवकाळी पावसाच्या भीतीमुळे बळीराजाची सोंगणीची लगबग. पुढील 2 दिवसांमध्ये हवामानामध्ये बदलाचे संकेत. यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला भाव. शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचे संकट. तीर्थपुरी परिसरातील शेतकऱ्यांनी ऊसाची अधिक लागवड केल्याने ज्वारीच्या क्षेत्रामध्ये झाली मोठी घट. 8.25 लाख बहिणींनी घेतला योजनेचा डबल लाभ. त्या बहिणींचा लाभ होणार 12,000 रुपयांनी कमी. त्या महिलांना वर्षाकाठी आता 6,000 देण्याचा प्रस्ताव. बघा आता लाभ कसा मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेतील 12,000 रुपये त्यांना मिळत राहावेत व लाडकी बहीण योजनेमधून वर्षाकाठी 6,000 रुपये द्यावेत. म्हणजे त्यांना शासकीय नियमानुसार वर्षाकाठी 18,000 रुपये मिळतील. असा नवा प्रकारचा प्रस्ताव समोर आलेला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने या दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी घेतलेल्या महिलांची नावे महिला व बालकल्याण विभागाला कळवली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिलेली आहे. समृद्धी महामार्गावरती टोलवाढ. 1 एप्रिलपासून अंमलबजावणी. तब्बल 19% जास्त शुल्क भरावे लागणार. छत्तीसगडमध्ये पुन्हा 30 नक्षल्यांचा खात्मा. बस्तर भागातील 2 जिल्ह्यांमध्ये चकमकी. राखीव दलाचा 1 जवान सहित. मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा जप्त. शेतकऱ्यांची धरपकड सुरू. शंभो खनोरी सीमेवरील अडथळे काढले. शेतकरी सरकारमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ. धक्कादायक बातमी. बस चालकाने जाळून मारले 4 कर्मचाऱ्यांना. दिवाळीचा बोनस कापल्याचा राग. अटकेनंतर दिली गुन्ह्याची कबुली. 10% वाहनांनाच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट. मुदत 30 जूनपर्यंत वाढवली. तालुका स्तरावरती सेंटर उघडण्यासाठी आरटीओचे एजन्सीला पत्र. गहू हरभऱ्याच्या दरामध्ये घसरण. महान परिसरामध्ये रब्बी हंगाम अंतिम टप्प्यामध्ये. अधिक उत्पन्नाची अपेक्षा. 1 किलो गव्हामध्ये उदरनिर्वाह कसा करायचा. रेशनचा गहू अपुरा. महागडा किराणा परवडेना. अकोला वन परिक्षेत्रातील 10 हेक्टर जंगल कुरण जडून खाक. जागतिक वन दिनाच्या पूर्वसंध्येवरती जंगलाला आग. चाऱ्यासाठी खर्च महिन्याला 2,500 रुपये. दूध विकून महिन्याला मिळतात फक्त 2,000. पशुपालकांचा आतबट्ट्यांचा खेळ. महागड्या पशुखाद्यामुळे दुग्ध व्यवसायाला आली उतरती कळा. वर्षभरात 262 शेतकरी. शेतकरी आत्महत्याबाबत बुलढाणा विभाग 2ऱ्या स्थानावरती. प्रभावी उपाययोजनांची गरज. शेतकऱ्यांनो कचऱ्याला काडी लावता की शेतीतील माती भासता. शेतीतच भट्टी बिघडणार. कचरा जाळण्याऐवजी रोटाव्हेटरचा वापर आवश्यक. आदिवासींच्या इमान जमिनी व्यवहारांचा सुरू आहे गोंधळ. जिल्हाधिकारी एसडीओ तहसीलदारांचे परस्पर विरोधी आदेश. 10वीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार. एप्रिल अखेरपर्यंत 9वीची परीक्षा घेण्याचे निर्देश. खामगाव ग्रामीण भागामध्ये महावितरणाची वसुली मोहीम. 20 ग्राहकांकडे 10 कोटींची थकबाकी. सहकार्य करण्याचे महावितरणाचे आव्हान. आयुष्यमान कार्ड नाही. मोफत उपचार मिळणार तरी कसे. 1,356 आजारांवरती मोफत उपचार. 5 लाख लाभार्थ्यांनी काढले कार्ड. मनमाड अनकाई रेल्वे स्थानकातून कांदा वाहतूक. व्यापारी कामगारांनी व्यक्त केले समाधान. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 17 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणामध्ये. 117 उमेदवारांची माघार. चिन्हांचेही वाटप. प्रमुख 2 पॅनलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता. रानडुक्कर जंगली प्राण्यांचा उच्छाद. मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. कर्मचारी तलाठ्याकडून घटनास्थळाचा पंचनामा. विहिरींच्या पाणी पातळीमध्ये घट. कांदा पिकांवरती मोठे संकट. निराळे फत्तेपूर परिसरामध्ये कूपनलिका खोदण्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल. बेरोजगारांचा मेळावा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पुढाकार. 4,600 विद्यार्थ्यांनी केली नोंदणी. खात्रीशीर पेन्शनसाठी अधिसूचना जारी. शेवटच्या 12 महिन्यांमधील सरासरी मूळ वेतनाच्या 50% मिळणार.
बीडच्या जाडपोडीमध्ये 11 कोटींचे नुकसान, भरपाई कधी मिळणार? 16 महिने उलटल्यानंतर सुद्धा काहीच कार्यवाही नाही. नागपूरमधील जाडपोडीच्या घटनेने बीडच्या प्रकरणाची आठवण. शेतकऱ्यांच्या विरोधानंतर अधिकाऱ्यांचे पलायन, बांबडी बांधाऱ्यातून पाणी सोडण्यास होतोय विरोध. बाजार समितीची विनापरवाना कृषी माल खरेदी करण्याच्या व्यापाऱ्यांवरती कारवाई, वरोडामध्ये अनधिकृत व्यवसाय करणाऱ्याचे धाबेदन आणले. शहरातील जमिनीवर टोलेजंग इमारती, तरीसुद्धा ॲग्रिस्टेकमध्ये शेतकरी म्हणून नोंद, महसूल कर्मचारी शेतकऱ्यांच्या दारामध्ये. केंद्र शासनाकडून सुधारणा होईपर्यंत घरमालक राहणार शेतकरी. हरभऱ्याच्या पिकाची गंजी पेटवली, बाजारगाव शिवारातील घटना, आरोपींविरोधामध्ये गुन्हा दाखल. गोकुळ दूध खरेदी विक्रीमध्ये 2 रुपयांची वाढ करणार, मुंबईतील संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. पिरवड इथे रास्तभाव दुकानदारांची पैसे वसुली, परवाना निलंबित, 6 लाखांच्या वरती लुटल्याचा तक्रारदारांचा आरोप. मतदान ओळखपत्रास आधार लिंकिंग उपक्रमाला गेल्या 2 वर्षांपासून खो, आधार लिंकिंगचा मोठा फायदा. संजय गांधीचे अनुदान आठवड्यामध्ये मिळणार, डीबीटी प्रणालीद्वारे थेट खात्यावरती होणार जमा. भीमा सीना कालवा भागामध्ये 2 तास वीज, शेतकऱ्यांना मोठा फटका, कांदा ऊस केळी पीक करपण्याची भीती. ॲग्रिस्टॅक योजनेकरता शेतकरी पुढे येणार, सोलापूर जिल्ह्यामध्ये 1.5 महिन्यांपासून नोंदणी, 13,500 शेतकरी राहिले. सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरू, शेतकरी अडचणीमध्ये, जुन्नर तालुक्यातील चित्र, शासनाकडून 4,800 रुपये हमीभाव देऊन सुद्धा बाजारामध्ये त्यापेक्षा खालच्या दराने खरेदी. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.